उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख 2 दिवसापूर्वीच कल्याण डोंबिवलीच्या दौऱ्यावर आले होते आणि त्यानंतर राजकीय चर्चेला आता उधाण आलेलं आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही चुरशीची होणार आहे असं चित्र इथं दिसतंय आणि आता सुषमा अंधारे यांना कल्याण लोकसभा मतदारसंघाअंतर्गत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उमेदवारी द्यावी अशी कार्यकर्त्यांकडून मागणी होत आहे. पण त्यापूर्वी काही राजकीय चर्चेला वेगळे उधाण आलं होतं की इथून आदित्य ठाकरे यांनी इथून उमेदवारी लढवावी अशाही काही चर्चेला उधाण आलं होतं. वेगवेगळ्या चर्चा होत आहेत. राजकीय वातावरण तिथले तापलेलं आहे. लोकसभेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत. माझ्यासोबत आता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे शहर प्रमुख विवेक खामकर आहेत. आपण त्यांना विचारणार आहोत की काय नेमकी परिस्थिती आहे. विवेकजी, जय महाराष्ट्र. आपलं स्वागत आहे जय महाराष्ट्र चॅनलमध्ये. काय सांगाल, आपली काय भूमिका? सुरुवातीच्या काळामध्ये माजी आमदार सुभाष भोईर हे या भागामध्ये इच्छुक होते. मात्र एकंदरीत ही जी धाकधपटशाहीची जे काय राजकारण चालू आहे त्याच्यामध्ये सुभाष भोईर यांना प्रेशराईज करून कुठेतरी मागे करण्यात आलं. त्यांचे जे पर्सनल बॉडीगार्ड होते ते पण सुरुवातीला काढण्यात आले आणि ह्या अशा पद्धतीने हे घाणेरडं जे काय राजकारण आहे त्यामुळे सुभाष भोईर साहेब कुठेतरी बॅकफूटवर गेले. पण आताच्या या चर्चेमध्ये जो आता तुम्ही विषय बोललात की सुषमाताईंच्या बाबतीत, तर सुषमाताईंच्या बाबतीत असं आहे की अंबरनाथ, कल्याण, मी डोंबिवली, आमचं म्हणणं एवढं होतं वरिष्ठांना की आमच्या पक्षश्रेष्ठींना की सुषमाताईंसारखी एक कणखर, अभ्यासू आणि तळागाळाच्या लोकांपर्यंत पोचणारी, त्यांच्या व्यथा जाणणारी अशी व्यक्ती म्हणून या कल्याण लोकसभा क्षेत्रामध्ये खासदारकीसाठी उभे करणं योग्य राहील. एकंदरीत तिथलं वातावरण, त्यांना जे पोषक आणि त्यांची ती आक्रमकता, त्यासाठी आम्ही सुषमाताईंचं नाव सुचवलं होतं. त्याचप्रमाणे आदित्य ठाकरे यांची चर्चा काही दिवस रंगत होती. त्या चर्चेला कुठेतरी पूर्णविराम मिळाला? नाही, आदित्य साहेब महाराष्ट्राचं नेतृत्व करणारी व्यक्ती आहे. ते इथे कल्याणला कशाला येतील? त्यांचा आहे की मतदारसंघ. ज्यांना असं वाटते त्यांनी त्यांच्या मतदारसंघात जाऊन लढवावं ना. मग बघू जे काय असेल ते. आधी इथे तुम्हाला तिकीट मिळते का, इथून पहिला प्रश्न आहे. इथे BJP लढवणार आहे की शिंदे गट लढवणार आहे, हा महत्त्वाचा सर्वात मोठा प्रश्न आहे. ते आधी तुम्ही क्लिअर करा आणि मग बघू. आमचा तर कॅन्डिडेट शिवसेनेचा कोणताही एक सर्वसामान्य कार्यकर्ता जरी उभं राहिला तर आम्ही त्याला सर्व ताकदीने, सर्व ग्रासरूटचा, सर्व शिवसैनिक जीव तोडून मेहनत करणार आणि त्याला निवडून आणणार. आता आपण पक्षप्रमुखांना मागणी केली आहे, त्यावर काय उत्तर आले का? त्यांचे काय भाष्य केले का त्यावर? हा, पक्षश्रेष्ठीने एवढं तर सांगितलंय की बघू आपल्याला काय पद्धतीने करता येईल. विचार करतायत, ते लवकरच सांगतील. एकीकडे मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे गेले 2 टर्म इथून निवडून आलेले आहेत. तर राजकीय जे पक्षांतर झालं किंवा ज्या घडामोडी घडल्या त्यानंतर आता कल्याण लोकसभा मतदारसंघाला एक वेगळं अनगण्य असं महत्त्व आलेलं आहे. पुढील राजकीय खेळी काय असेल, पुढील राजकीय वातावरण काय असेल हे नक्कीच पाहावं लागेल. परंतु तुर्तास एवढंच की कल्याणमध्ये लोकसभेच्या निवडणुकीचं वातावरण पाहू लागलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट शंकर जाधव, मी किशोर पगारे, जय महाराष्ट्र न्यूज, डोंबिवली.